परंतु दीपकच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पार. गासपाडा SDL सिक्सर 6 रन. थँक्यू. षटकार मैदानावरती खेळला गेला. धावसंख्या धावफलकावरती जातो. पुन्हा त्या फटका पहा. एक्रॉस बॅट वापरली. बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पार. 6 धावा. यावेळचा बॉल फटका फसला हवेमध्ये. स्वतः कल्पेश चेंडूवरती येतोय. कल्पेशने घेतली कॅच. मिळाली विकेट. ज्या नागेशनं मागच्या चेंडूवरती ठोकला होता षटकार, तोच नागेश आता तंबूच्या दिशेने जातोय. आपण जाऊयात बँजो पांडेच्या दिशेने. कल्पेश पाटील कल्पेश म्हात्रे ओपनर जोडी ही भारी. ऑलराऊंडर आहेत त्यांचे भारी ही कामगिरी. गासपाडा संघाचा पालघर जिल्ह्यात नाव हाय होत बर. गासपाडा संघाचा पालघर जिल्ह्यात नाव हाय. आदरणीय गणपत पाटील साहेब यांच्या माध्यमातून हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. षटकारानंतर विकेट आलंय. कल्पेश पाटीलला मात्र मैदानावरती विकेट मिळवून दिल्यात आणि या खेळाडूकडे ते कॅलिबर आहेत. ते मात्र कल्पेश पाटील मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या बाजूला टाळ्यांचा आवाज देखील आला होता. ज्यावेळी सुरुवातीला षटकार आला त्यावेळी टाळ्यांचा आवाज गासपाडा तिथून जांभूळपाड्याच्या संघाच्या डगआउटमधून आला होता. पण विकेट आल्यानंतर व्हायस्पीट आणि त्यानंतर डगआउट आहेत ते गासपाडा संघाचं थोडंसं खुश आहे. 3 विकेट हॅट्रिक विकेटसाठी आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. न्यू बॅटर न्यू मॅन इन मैदानावरती आपण पाहिलं तर संघाचा कर्णधार कॅप्टन रणजित किनी मैदानावरती दाखल होतोय. महत्त्वाचा खेळाडू हा देखील आहेत. रणजित आज मैदानावरती कशा प्रकारे खेळतोय पाहण्यासारखं असेल. गोलंदाजी मार्कवरती कल्पेश फिल्डिंगमध्ये चेंजेस करतोय. एक खेळाडू आपण पाहिलं तर लॉंग ऑफ, एक खेळाडू आपण पाहिलं तर वायडिश लॉंग ऑन मात्र तिथे तैनात केला गेलाय. हो लोवर फुलटच बॉल होता परंतु चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथून मात्र शरीरावरती चेंडू हाताळला गेला. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 2 धावा येतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचले आहेत. आदरणीय गणपत पाटील साहेब यांच्या माध्यमातून 3 विकेट जर इथे हॅट्रिक विकेट घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ते 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र दिलं जाईल. दीपेशदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जांभूळपाडा संघातील खेळाडूंसाठी देखील एक पारितोषिक आलं आहे. दीपक पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक 6 साठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिक आता दोन्ही बाजूने आहेत. गोलंदाज रेडी. पुढल्या गेले खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही पाहायला मिळाला. सरळ चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला आहे. निर्धाव चेंडूचे सांगता येत आहेत. आधी होता षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 आणि त्यानंतर डॉट बॉल. डबल नंतर डॉट बॉल आलाय. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. गती परिवर्तन मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल तिथून मात्र मैदानावरती येतोय. आणखीन एक चांगला चेंडू मैदानावरती हाताळला गेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकातील आतापर्यंत विचार केला तर चेंडू मैदानावरती फेकून झाले ते जवळपास 5 चेंडूचा खेळ संपला गेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. शेवटचा बॉल. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न तिथून व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून झाला आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 9 धावा. एक विनंती आहेत. पतंग उडवणार थोडंसं विनंती आहेत. जे आपण पतंग आहे ते आपल्याला थोडंसं बाहेर घ्या. कुठलाही खेळाडूला त्याचा त्रास होणार नाही. धावा धावफलकावरती 9 धावा. चेंडूचा खेळ समाप्त होते 5. शेवटचा बॉल असेल. मैदानावरती गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी आहेत. कल्पेश पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटचा बॉल घेऊन स्ट्राईक एनवरती रणजित. खुलवट टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलं. लोवर फुलटस घेऊन चेंडू मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑफचा खेळाडू आपण पाहिलं तर कल्पेश चेंडूवरती वेगाने पुढे आला. कल्पेश मात्र बॉलची फेक केली. 2 धावा आल्या आणि 2 धाव्याने षटक क्रमांक मैदानावरती संपन्न होते. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती लगावली गेल्या आहेत. टीम वाघोबा जांभूळपाडा संघाच्या माध्यमातून 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ अजूनही इंटरेस्टिंग असणार आहेत. या 3 षटकामध्ये किती धावा येतील हे पाहण्यासारखं असेल. जाऊया डीजेकडे, सुमितकडे जाऊया. ऐकूया एक संगीत.
पुरस्कृत गासपाडा SDIL चषक 2024 आपण पाहतायत. आयोजक आदरणीय विजयजी गरज साहेब, अजिंक्यजी गरज, पिंट्या दादा, विनोद दादा पाटील, उत्कर्षजी पाटील, गासपाडाचे ग्रामस्थ ज्यामध्ये दीपेश दादा मात्रे, मनीषजी गरज, जयेश भोईर, वैभव पाटील, संदेश पाटील असेल, कल्पेश मात्रे, विशाल भोईर, कल्पेश पाटील, हेमंत पाटील, देवांग माळवी, दीपक खांडेकर, पंकज गरज, प्रवीण पाटील, निलेश पाटील, हरेश्वर मात्रे, नितेश पाटील, कनक माळवी, कौशिक मात्रे, कौशल मात्रे, तेजस पाटील, जिग्नेश पाटील, कामेश गरत, विक्रम भोईर, प्रथमेश भोईर, नयन पाटील, ओमकार भोईर, घासपाडाचे सर्व आपले ग्रामस्थ आणि घासपाडाच्या आपल्या सर्व महिला भगिनी यांचं देखील तेवढं महत्त्वाचं योगदान आहे. आता आणखीन एक पारितोषिक येत आहे. म्हणजे षटकाराच्या बाहेर जर कोणी कॅश टिपला तर आदरणीय या स्पर्धेचे आयोजन करते अजिंक्य दादा घरत, पिंटर दादा यांच्या माध्यमातून बाहेरील प्रेक्षकांसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहेत. सीमारेषेच्या बाहेर बरोबर तो येल्लो कपड्याच्या बाहेर जर तुम्ही झेल घेतला तर 100 रुपयांचा पारितोषिक तुम्हाला मिळणार आहेत. मग इथून आता काही प्रेक्षक वर्ग आहेत, ते प्रेक्षक वर्ग आता तो प्रयत्न करणार आहेत. षटकाराच्या बाहेर झेल टिपणाऱ्यांसाठी ते 100 रुपयाचा पारितोषिक लागलं गेलं आहेत. संध्याकाळी त्या पारितोषिकामध्ये आणखीन ॲडिशनल स्वरूपाने ॲड होणार आहेत. मैदानावरती संधी प्रेक्षकांना देखील दिली गेली आहेत. स्ट्राईक एनवरती बॅटर विराज, दीपक खांडेकर, स्लोवर वन. आता भरपूर रिॲक्शन घडल्या. म्हणजे स्कोरिंग देखील इथे आमच्या आहेत, डीजेचे ऑपरेटर देखील आहेत आणि इथून संपूर्ण व्यासपीठावरून देखील तो आवाज आला. हळूवारपणे चेंडू हाताळला, यष्टांच्या थोडंसं पहा पुन्हा त्या बाजूने, यष्टांच्या बाजूने बॉल गेला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 1.1 षटका देखील संपला. धाबा फलकावरती 11 धाबा, 1 गडी बाद. लढाई आहे मैदानावरती. खरं तर दोन संघामध्ये आईजुद आणि घासपाडा, वाघोबा जांभूलपाडा. एका बाजूला वैतरणा विभाग अ संघाचा असंघ आहे, दुसऱ्या बाजूला चंदनसर विभागाचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू समोर खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु नाही थांबवू शकणार. चेंडू मात्र निघून जाईल. कल्पेश पाटील यांना बीट करत सीमारेषा पार. घासपाडा SDL चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. दीपक खांडेकरचा बॉल बॅटमध्ये मिळाला, पुरेपूर समाचार घेतला, बॉलला मात्र पाठवलं विराजनं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि लॉंग ऑफचा खेळाडू होता त्याला बीट करत सरळ चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे गेलाय. धावा धपलकेमध्ये जाऊन पोहोचल्यात 15 वरती 1 विकेट. दीपक खांडेकर खेळण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे झाला परंतु तिथे धावचीची संधी. एका श्रेणी अपील झाली होती लेग बिफोर साठी, पण दुसऱ्या श्रेणी पलटवार केला आणि पाहिलं पाठीमागे विकेट किपरनं. तिथून बॅट्समॅन पुढे आलात आणि त्यानंतर मात्र चेंडू यष्टांवरती आदळत असताना फलंदाज बॅक टू दी पवेलियन. धक्का लागला तो वाघोबा जांभूलपाडा संघाला. दुसरा झटका 15 वरती विराज यांचा बाद होणं महत्वाच्या श्रेणी. होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर, होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर. आई जीवदानी घासपाडा क्रिकेट संघ. ऍक्शन रिप्ले पुन्हा दाबा. ऍक्शन रिप्ले पहा. सुरुवातीला थोडंसं बॉडी तिथून मात्र संतुलन बिघडलं होतं. लेग बिफोरच्या माध्यमातून अपील झाली. पाठीमागे विकेट किपरनं मात्र चिंट्यानं खूप चांगलं काम केलंय. चिंटानं तिथून सरळ चेंडू यष्टांवरती आदळलाय. फलंदाज बाद झालाय आणि त्याच श्रेणी पुन्हा त्या स्पर्धेचे आयोजन करते आदरणीय विजयजी घरत साहेब यांचं आगमन होत आहेत. त्यांच्या जोडीला दीपेश दादा मात्रे आहेत आणि दीपेशजी मात्रे साहेब यांच्याच माध्यमातून ते पारितोषिक आहेत. 3 विकेट जर मैदानावरती घेतल्या गेल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत आणि आदरणीय गणपतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील 3 विकेट घेतल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहेत. षटकार जर मैदानावरती आले तर षटकारासाठी जांभूलपाडा संघाला दीपक पाटील यांच्या माध्यमातून पर 6 साठी 100 रुपयाचं पारितोषिक आहेत आणि षटकाराच्या बाहेर जर तुम्ही झेल घेतल्या तर अजिंक्यजी घरत इथून पिंटर यांच्या माध्यमातून प्रत्येक खास करून प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पण कॅच कॅरी करावी लागेल. गोलंदाज मैदानावरती दीपक खांडेकर पुन्हा रेडी. फुलर लेनचा बॉल होता त्याला मात्र कळावेमध्ये क्षेत्ररक्षक आहे ते मात्र चुकले आहेत. बहुधा बॉलवरती येण्याची गरज होती पण क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि चेंडू मात्र त्यांना बीट करत सीमारेषा पार. मिल्टन धावा 4. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलेला चौकार. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. पहिला थोडंसं बॉलला टर्न केलं. बॉलला टर्न करताना बॉलला मात्र कळलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे खेळाडू होते तिथे संकेत त्यांना मात्र बीट करताना बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावा मिळाला. धावा 19. हवेमध्ये खेळलाय आधीचा सुंदर, आता तर त्याच्यापेक्षाही अति सुंदर. बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा पार. विजय यांच्या बॅटमधून बेधडक घासपाडा SDL सिक्सर.
थँक्यू. बरोबर दोघांना संधी दिल्या जाणार आहेत. म्हणजे एक संधी डीजेला, एक संधी आता बँजोला. कॉम्पिटिशन तिथे देखील लागणार आहेत. डीजे वादक देखील आता रेडी असणार आहेत. एक संधी आता बँजोची झालेले आहेत, एक संधी आपल्या डीजे ऑपरेटरला देखील असणार आहेत. धावा धावपलकावरती 25 फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, भरपूर दूरवरती राहतो नितेश. 2 धाब्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातो. 2 धाब्यांचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय. 2 धावा मैदानावरती घेतल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ इथून मैदानावरती बरोबर आपण पाहिलं तर समाप्त होतोय. आणि 2 षटकानंतर वाघोबा जांभूळपाडा संघानं बनवल्या धावा 27 धावा मैदानावरती बनवल्या गेल्या आहेत. महत्वाचे 2 विकेट गमावल्यात, पण एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली भागीदारी आतापर्यंत रणजित आणि विजय यांच्यामध्ये होत आहेत. तिसरं षटक कशा प्रकारे असेल घासपडाच्या माध्यमातून ते पाहण्यासारखं असेल, इंटरेस्टिंग असेल. पण तिसऱ्या षटकाकडे वळण्याअगोदर डीजे सुमित आहेत. सुमितला आपण एक संधी देऊयात. सुमितचं ऐकूयात एक सुपरहिट सॉन्ग. होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर. होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर. आई जीवदानी घासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. आई जीवदानी घासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. पहिल्या 2 षटकांचा खेळ पहिला तर पहिल्या 2 षटकामध्ये धावा 27. पण इथून 27 मधून आणखीन विचार करतो सध्याकडला वाघोबा जांभूळपाडा आणखीन 20. दुर्गेश आला. चेंडू पहिला हाताळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तिथून जन्मेश चेंडूवरती पुढे येतात. बॉलला मात्र अडवले गेल्यात. 2 धाब्यांचा प्रयत्न. 2 धाब्याची कॉलिंग मात्र दिली गेली आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावरती 29 धावा. दोन्ही संघाचा कॉन्फिडन्स वाढला गेलेला आहे, कारण की इथून जो जिंकेल तो त्या टॉप 3च्या रेषेमध्ये जाणार आहे, त्या टॉप 3 मध्ये प्रवेश करणार आहेत. एक संघ त्या टॉप 3 मध्ये आपण पाहिलेला आहे, तो संघ आपल्याला पाहायला मिळाला, बाय घोषित करण्यात आली होती. तो संघ हरेश्वर पाटील क्रियांशील 11 खारबावचा संघ आहे. तो मात्र आपल्याला पुढे वाटचाल करताना पाहायला मिळाला आहे. पुढील बॉल दुर्गेचा बॉल होता मात्र वेगाने तळण्याचा प्रयत्न. पंच परशुराम पाटील आमच्या दिशेने सरवळतायत, वाईट बॉलचा इशारा करतायत. धावा धावफलकावरती मात्र एकने वाढली गेल्या. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. डीबीएन लाईव्हची एंटर टीम धनंजय मांगेलांना पत्ता, प्रवीण पाटील असतील, नयन तांडेल असतील, कॅमेरामॅन प्रोफेशनल कॅमेरा वर्क ज्यांना आपण नेहमी करताना पाहिलं ते कॅमेरामॅन रोहित सध्या आपल्याला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. डीजे सुमित त्यांची संपूर्ण टीम ही देखील खूप चांगलं काम करत आहेत. राईट ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल आहे, पुल करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने कळला आहे. 2 क्षेत्ररक्षक पुढे येतात. जन्मेश आणि तिथून कल्पेश मात्रे चेंडूवरती येतात. 2 धाब्यांचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. यशस्वीरित्या कंप्लीट करतायत. जितकं लेट होईल तितकं मात्र मैदानावरती खेळाडू 2 धाब्याचा प्रयत्न मैदानावरती करतील. 2 धावा आल्यात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या 32. लॉस ऑफ 2 विकेट. 2 ते 5चं सत्र या मैदानावरती हवेचा वेग इतका असतो की बॅटरसाठी खास करून संधी असतात. षटकार चौकार मैदानावरती ठोकू शकतात ते. गोलंदाज दुर्गेश मैदानावरती रेडी आहेत. रणजित देखील आपण पाहतात. रणजितनं 6 चेंडू 6 धावा बनवल्या आहेत. स्ट्राईकवरती पुन्हा फेस करतील या षटकातील बॉल क्रमांक 3. फटका खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला. चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दिशेने निघून येतो. जन्मे चेंडूवरती येतात. पुन्हा त्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय. 2 धावा तर पूर्ण केल्या गेल्या आहेत. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानावरती होईल का, तर यस 3ऱ्या धावेसाठी मैदानावरती प्रयत्न होतोय. थोडासा बॉडी बॅलन्स संतुलन नाही ठेवू शकले. 3 धावा मात्र पूर्ण होतात. 3 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचतात. संघाची धावसंख्या 3 ने वाढली गेल्यात आणि जाऊन पोहोचतात 35च्या घरामध्ये. पहा पुन्हा हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये आला. सुरुवातीला पायाला चेंडू हाताळला, त्यानंतर थोडंसं बॉडी संतुलन मात्र बिघडताना पाहायला मिळालं आणि तिथून मात्र 3 धावा घेतल्या गेल्या. 3 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 35. यानंतर होणारा मॅच नाम्या बॉईज मोरेगाव आणि श्रीराम कसराली संघाचे कर्णधार आहेत. त्यांना विनंती आहे आपण या टॉस करण्यासाठी लगेचच केला जाईल टॉस. महत्त्वाचा मॅच तो देखील रंगेल या स्पर्धेच्या माध्यमातून. स्ट्राईकिंगवरती बॅटर विजय करण्याचा प्रयत्न. सुरुवातीला थोडंसं बॉडी बेंड केली तिथून मात्र चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. ही कासेत आहेत गोलंदाज दुर्गेशांची. मागील 3 चेंडूवरती त्यांना धावा खर्च केल्या होत्या 8, परंतु 4था बॉल त्याने मैदानावरती फेकलाय डॉट. कारण रन रेट सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर 13.13च्या सरासरीनं मैदानावरती खेळ सुरू आहेत. आणि स्क्रीनवरती जर डीबीएनच्या मुख्य स्क्रीनवरती आपण प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर प्रोजेक्टेड स्कोर सध्या दाखवतोय 53. पण घासपाडा विचार करतोय 53 पर्यंत नाही तर 40च्या त्या 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न त्यांचा होणार आहे. ऑफ्टमच्या बाहेर आहे चेंडू. मात्र आपण पाहिलं तर वाईट बॉलचा इशारा पंच करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूने घासपाडा जांभूळपाडाचा संघ मैदानावरती प्रयत्न करेल. 50 मात्र ओलांडण्याचा प्रयत्न त्यांचा देखील मैदानावरती होणार आहेत. 2.4 षटकांचा खेळ संपला गेला. 36 धावा. पाहता पाहता या स्पर्धेचा शेवटचा दिवस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसामध्ये बुधवारच्या दिवशी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि याच्या 6व्या दिवसामध्ये मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा आपण पाहतात अंतिम जो श्रण आहे तो मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजय पुन्हा रेडी
खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपल्या मनगटातील जादू दाखवण्याचा प्रयत्न दुर्गेश करतायत. दुर्गेशकडे वेग आहे, दुर्गेशकडे ती खासियत आहे मैदानामध्ये गोलंदाजी करण्याची, ते मात्र दुर्गेश दाखवण्याचा प्रयत्न करतायत. बॉलला मात्र बाहेरच्या दिशेने घेऊन गेले. पहा पुन्हा ॲक्शन रिप्ले. हलकासा बॉल कट झाला आणि बॅटर मात्र विजय बीट झाले. 5 चेंडूमध्ये विजयनं बनवल्यात 12. संघाची धावसंख्या 2.5 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचल्यात. ते मात्र 36 धावा. 36 लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा बॉल असेल मैदानावरती या षटकातील. गोलंदाज पुन्हा रेडी होत आहेत. दुर्गेश ओव्हर द विकेटने. खुल्या टप्प्याचा बॉल आहे, त्याला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला गेला. एक धाव मात्र मिळाली. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर बॅटिंग करणारी टीम वाघोबा जांभूळपाडा संघाने बनवल्या धावा. 37 धावा 2 गडी बाद. अंतिम शेवटचे 6 चेंडू मैदानावरती असणार आहेत. पाण्याची गरज मैदानावरती आहेत. मैदानावरती जाईल पाणी. आपण एक सुप्रसिद्ध डीजेचे गाणे नाही ऐकणार आहोत, बँडला संधी देणार आहोत. बँजो पथक आहेत. बँजो पथकाच्या दिशेने आपण जाऊयात. ऐकूयात बँजो पथकाच्या माध्यमातून एक सुंदर असं सॉंग. थँक्यू. पहिल्या 3 षटकाचा खेळ संपला आहे. धावा धावफलकावरती 37 धावा आहेत. आता गणपत पाटील साहेब तिथे आहेत, ते खुश आहेत बँजो पथकाचं तिथून सॉन्ग ऐकल्यानंतर. पण आपल्या भागामध्ये म्हणजे ज्यावेळी लग्नाचं सीझन असतं त्या लग्नामध्ये खास करून अशा प्रकारचे संगीतमय वातावरण होत आहेत. आता गणपती पाटील साहेब आहेत, ते मला थोडा वेळ नाचणार देखील आहेत. त्यांनी म्हटलं आहेत मी शेवटच्या दिवसामध्ये डान्स करणार आहे. पण इथून आता मला पाहायचं आहे घासपाडाचा संघ आहे ज्यावेळी बॅटिंग करेल त्यावेळी ते मैदानावरती नाचतील का. कॅमेरा त्यांच्या दिशेने देखील येईल. कॅमेरा वर्क त्यांना देखील तिथे कव्हर करणार आहेत. 3 षटकांचा खेळ संपला आहेत. धावा धावफलकावरती 37 आहेत. म्हणजे माणूस ज्यावेळी सकाळी येतो तो सकाळी पहिल्या गेअरवरती येतो, दुपार झाली की तो दुसऱ्या गेअरवरती येतो, संध्याकाळ झाली की माणूस तिसऱ्या गेअरच्या बाहेर जातो. अशा भरपूर गोष्टी असतात. चांगला बॉल कल्पेश म्हात्रे. खासियत आणि एक गोष्ट असतात ज्यावेळी समालोचन करताना, ज्यावेळी लाईव्हची टीम आहे, ज्यावेळी डीजेची टीम आहे, कॉन्सन्ट्रेट म्हणजे ह्या 3 ते 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक पंच आहेत, ह्यांचं लक्ष जे असतं ते लक्ष संपूर्ण मॅचेच्या दिशेनं असतं. त्यामध्ये कल्पेश म्हात्रेनं एक फायदा काय, कल्पेश म्हात्रेला स्कोरिंग त्याने चांगल्या प्रकारे इथे कळलेलं आहे. तो फायदा आहे. कशा प्रकारे बॉल डिलिव्हर करायचा हे कल्पेशला माहीत आहे. षटकातील पुढील बॉल हाफ ट्रॅकर बॉल आणण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र कळलाय. सरळ चेंडू सीमारेषे जवळ चालला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती तिथून संकेत वेगाने चेंडूवरती आले. बॉलला अडवलं गेलं. फेकी चांगली झाल्या आहेत, परंतु गॅदर करण्यामध्ये चिंट थोडंसं कमी पडलाय. 2 धावा पूर्ण. 3ऱ्या धाव्याचा प्रयत्न. ओहो, 1 होती तिथे 2, 2 होतं तिथे 3. कदापि महागड्या ठरू शकतात. ह्या धावा खूप महत्त्वाच्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी, एव्हरी लिटिल थिंग काउंट इन क्रायसिस. संकटाच्या समयी तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी त्या काउंट होणार आहेत. आता इथे आमचे स्कोरर आहेत. स्कोररनं बाजूला 2 रन वेगळ्या लिहून ठेवल्या आहेत. ते म्हणणार आहेत की 2 रन, ह्या 2 रनचं महत्त्व आहे, ते महत्त्व तेवढंच महत्त्वाचं आहे. याच श्रेणी आदरणीय हितेजी राऊत साहेब यांचं आगमन होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत असणार आहेत. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट घासपाडा SDIL चषक 2024 मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आहे. धावा धावफलकावरती 40 धावा 2 गडी बाद. खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती. संकेत चेंडूवरती येतोय, कुठलीही चूक करणार नाहीत. संकेतनं घेतलाय कॅच, मिळाली विकेट. बॅट्समॅन होतोय तंबूच्या दिशेने शिकार. आणखीन एक धक्का वाघोबा जांभूळपाडा संघाला लागलेला. हा 3रा धक्का आहे. बँजोला थांबवतोय कारण की डीजे आहेत. डीजे इथे रेडी आहे. बेस्ट आहेत बिल्डर नितेश पाटील, ओमकार भोईर. बेस्ट आहेत बिल्डर. आई जीवदानी घासपाडा क्रिकेट संघ आहे वो 1 नंबर. आई जीवदानी घासपाडा क्रिकेट संघ आहे वो 1 नंबर. बरोबर बँजोला डीजेला पाहतात. पण आता बँजोला तुम्हाला संधी असणार आहे. मग संधीमध्ये चांगलं गाणं तुम्ही देखील काढून ठेवा. संधी आहे, इथून पाहणार आहोत. बरोबरी लढाई होणार आहेत. कोण इथून बँजो वादक की तिथून पण आता डीजे, याच्यावरती खऱ्या अर्थाने जुगलबंदी होणार आहेत. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. 3 चेंडूचा धावा आहे 40 वरती 3 विकेट आहेत. नवीन बॅटर न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतोय. किसन या संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहेत, परंतु सध्या तो 5व्या क्रमांकावरती मैदानावरती बॅटिंग आलेला आहे. स्ट्राईक एनवरती विजय तिथून नॉन स्ट्राईक एनवरती असणार आहेत. स्ट्राईक एनवरती किसन जाईल, जो या संघाचा एक महत्त्वाचा प्रमुख खेळाडू आहे. पण किसनला मागील मॅचमध्ये नाही बॅटिंग आली
आजच्या दिवसामध्ये त्याला बॅटिंग करायची आहे. कशा प्रकारे करतोय पाहूया. कल्पेश पुन्हा रेडी. कल्पेशचा बॉल पुन्हा पाहायला मिळाला. स्ट्राईक पुन्हा विजयकडे देण्याचा प्रयत्न होणार आहे. किसनला मात्र विकेट सॅक्रिफाय करावी लागेल. फलंदाज किसन देखील तंबूचा शिकार होत आहेत. धक्का लागलो तो संघाला महत्त्वाच्या श्रेणी. आणखीन एक धक्का, चौथा धक्का लागलाय. धावसंख्या असताना 40. कल्पेश पाटील कल्पेश म्हात्रे ओपनर जोडी ही भारी. ऑलराऊंडर आहेत त्यांचे भारी ही कामगिरी. घासपाड संघाचा पालघर जिल्ह्यात नाव हाय होत बरं. घासपाड संघाचा पालघर जिल्ह्यात 40 धावा 4 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. आता बँजो वादक आहे, त्यांना आहे संधी देणार आहोत. पण डीजे होता, डीजेने देखील कारण की कॉम्बिनेशन होणार आहे. एक एक संधी आहे, एक एक संधी देणार आहोत. एक एक संधीमध्ये कोण मात्र कोणाचं मन जिंकणार हे पाहणार आहोत. धावा धावफलकावरती 40 धावा 4 गडी बाद. 3.4 चेंडू देखील संपला गेला. 40 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 4 गडी बाद झाल्यात. नवीन बॅटर मैदानावरती रेडी आहेत. पुन्हा पुढचा बॉल. ओहो, म्हणून म्हटलेलं कल्पेशला फायदा काय झाला आहे. कल्पेश इथे स्कोरिंग केलेत. देवांग आहे, देवांग देखील आमच्या समोर आहेत. ओंकार देखील आहेत, त्याने देखील स्कोरिंग केलेले आहेत. पण कल्पेशनं ती स्कोरिंग केल्यात. म्हणजे 6 दिवसामध्ये जेवढा वेळ भेटलात तेवढे तिने स्कोरिंग केलेले आहेत. स्कोरिंगमध्ये तुम्हाला एक गोष्ट मैदानावरती पाहायची असतात. समोर कशा प्रकारे गोलंदाजी होत आहेत, समोर कशा प्रकारे बॅटिंग होत आहेत, कशा प्रकारे क्षेत्ररक्षण होत आहेत, हे मात्र कल्पेशने अगदी जाणलं आहे. या शक्यामध्ये कंजूसी गोलंदाजी करतोय. शॉर्ट बॉल आहे, खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे. शेवटच्या बॉलवरती चुकी केलं आहे. बॉल सीमारेषेच्या पार जाईल. फाईन लेगला बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकार आलाय आणि चौकारानं धावा झाल्यात. 44 44 बनवायचे आहेत 45. थँक्यू सो मच. बँजो पथक यांना आपण ऐकत आहात. एसआर एंटरप्राइजेसचे आदरणीय फिलिप भाई आपल्या व्यासपीठावरती. मी फिलिप भाई यांना विनंती करेन आपण यावं. आपले शुभ असे टॉस केला जाणार आहेत. दोन्ही कर्णधार श्रीराम कसराळी आणि नाम्या बॉईज मोरेगाव. श्रीराम कसराळी संघ कॅप्टन थोडंसं घाई करा, या लगेच या. आणि नाम्या बॉईज मोरेगाव संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण पाठवा. नारायण नारू आपण कर्णधार आहेत, लगेचच आमच्या दिशेने पाठवा. एसआर एंटरप्राइजेसचे आदरणीय फिलिप भाई यांच्या शुभ असे टॉस आपण करणार आहोत. एक आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचे आपल्याला देणगी लाभलेले आहेत. तर मी फिलिप भाई यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती इथे यावं. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभ असे टॉस केला जाणार आहेत. कर्णधार दोन्ही कर्णधार या. नाम्या बॉईज मोरेगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रीराम कसराळीचा संघ असणार आहेत. मैदानावरती सध्या इन ॲक्शनमध्ये आपण मॅच देखील पाहत आहेत. वाघोबा जांभूलपाडा अगेन्स्ट आपण घासपाडाचा संघ आहे, तो मैदानावरती पाहत आहेत. यानंतर टॉप 3 ची लढाई होईल. टॉप 5 सुरू आहेत. महत्त्वाचा मॅच असेल. कर्णधार या प्लीज. नाम्या बॉईज मोरेगाव. मोरेगाव कर्णधार या. विजय थोडंसं काही करा कारण की मान्यवर देखील इथे पाहायला मिळतील. दोन्ही कर्णधार आमच्या दिशेने जॉईन होत आहेत. महत्त्वाचा सामना असणार आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. मान्यवरांच्या शुभ आपण टॉस करणार आहोत. महत्त्वाचा मॅच रंगेल. यानंतरचा जो आपण मॅच पाहत आहेत स्वतःच्या घडीला आपल्या व्यासपीठावरती एसआर एंटरप्राइजेसचे आदरणीय व्यक्तिमत्व फिलिप भाई आहेत, त्यांच्या शुभ टॉस केला जाईल. महत्त्वाचा टॉस होईल. कर्णधार विजय चव्हाण आपल्या दिशेने पोहोचत आहेत. महत्त्वाचा मॅच तो देखील आपण पाहणार आहोत जो यानंतरचा होणारा मॅच आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर घासपाड आणि दुसऱ्या बाजूला बहुजन विकास आघाडीचं प्रतीक यानी की शेट्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विजय चव्हाण आहेत. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देणार आहोत. 4 षटकांचा मॅच आहे. घासपाडा म्हटलंय मोरेगावनं आणि शिट्टी आलाय यानी की श्रीराम कसराळीनं हा टॉस जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करेन दोन्ही संघांना शुभेच्छा द्याव्यात आणि व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हावं. एसआर एंटरप्राइजेसचे आदरणीय फिलिप भाई आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. टॉस जिंकलाय श्रीराम कसराळी संघानं. 4 षटकांचा मॅच आहे. काय डिसिजन असणार आहे?
बॅट फास्ट. प्रथमतः बॅटिंग करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. या मैदानावरती बॅटिंग करताना 4 षटकामध्ये किती धावसंख्येपर्यंत बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50 ते 60. असे आज प्रमुख खेळाडू कुठले आहेत ज्या 50-60 डबा बनवू शकतात? धीरज आहे, क्रितेश आहे, विपुल आहे, मी आहे. आज ह्या प्लेइंग 11मध्ये कोणी चेंजेस? हो, आदेश आहे. यस, खूप सारा शुभेच्छा असतील. श्रीराम कसरलेनं टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारलेत. मोरेगाव संघ आहे. विजय टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असं? टॉस जिंकून मी आज दुसरा दिवस आहे, क्वालिफायची मॅच आहे, आम्ही फिल्डिंगच केली असते. फिल्डिंग करायची आहे, मनासारखा निर्णय लागलेला आहे. तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाने आता बॅटिंग स्वीकारले आहेत. मग त्यांना तुम्ही किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी जेवढ्या आमच्याकडून होतील तेवढं कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण क्वालिफायची मॅच आहे, काही होऊ शकतं. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतात. मैदानावरती मॅच देखील सुरू आहे, त्यामुळे इथून विजय चव्हाणांना पाहिलं. ओहो, हे काय घडलंय? मैदानावरती कल्पेश पाटीलला जीवनदान मिळालं आहे. जीवनदान आहे की समोरच्या संघांवरती इथून आता खऱ्या अर्थानं जीव घेणी ठरेल, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की कल्पेश पाटील या खेळाडूला तुम्ही जास्तीत जास्त जीवनदान नाही देऊ शकत. कल्पेशला मिळालं जीवनदान, हे जीवनदान निर्णायक ठरू शकतंय. पुन्हा मॅचच्या दिशेने आपण बोलूयात. धावा फलकावरती एक धाव. दुर्गेश आक्रमण. आक्रमणाचं दुसरं नाव काही असेल तर ते नाव आहे दुर्गेश. दुर्गेश यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. घासपाडा एचडीएल षटकार. कल्पेश पाटील कल्पेश म्हात्रे ओपनर जोडी ही भारी. ऑलराऊंडर आहेत त्यांचे भारी ही कामगिरी. ऑलराऊंडर खेळाडू आहे दुर्गेश आहेत मैदानामध्ये. आता बँजो पार्टी आहे, बँजो पार्टी देखील रेडी आहेत. पण गणपत पाटील साहेब पारितोषिक आहे का? 1000 आहे. आहे 3 6 साठी 1000 आहेत. दीपेश दादा म्हात्रे यांच्याकडून देखील 1000 आहेत. आणि षटकाराच्या बाहेर कॅच घेतली तर अजिंक्यची गरज. पिंडदादा यांच्या माध्यमातून आपल्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहेत. मग लहान मुलं झेल घेण्याचा प्रयत्न करा, पण पार्टनरशिप झेलला पारितोषिक असेल का ते देखील विचारावं लागेल. पार्टनरशिप लहान मुलांनी घेतली तर त्यांना आम्ही 100 रुपये देऊ, मग 50-50 वाटून घ्यायचे. पण ते लहान मुलांसाठी आहेत, बाकीच्यासाठी नाही. धावा दबलक्यामध्ये जाऊन पोहोचला. 2 चेंडू कळ संपला. 7 धावा. अजितवरती आक्रमण झालं. अजितवरती हल्ला बोल झाला आहे. आमचे डीबीएल लाईव्हचे साहिल पोचला. साहिल आपलं स्वागत आहे. दुसऱ्या बाजूला प्रवीणजी पाटील आहेत. प्रोफेशनल कॅमेरामॅन रोहित देखील सध्या जॉईन आहे तिथून. महत्त्वाच्या श्रेणी ही संपूर्ण डीबीएनची टीम आहेत. एंटर खूप चांगलं काम करत आहेत. या वर्षामध्ये देखील आपण पाहिलं मागील 5 ते 6 वर्षामध्ये डीबीएनचा इतिहास जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला आहे. गोलंदाज रेडी. अजितचा बॉल. आक्रमण 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 आक्रमण. बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू. घासपाडासाठी एक पारितोषिक आलंय. घासपाडा संघासाठी एक पारितोषिक आहे. प्रत्येक 6 साठी आदरणीय इथे जे राऊत साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. पारितोषिक यापूर्वी आलं होतं, परंतु थोडंसं लॉसमेंट राहिली होती. पण दुर्गेश यांच्या बॅटमधून आक्रमण झालं आहे. दुर्गेशच्या बॅटमधून 6 आले आहेत. आणि घासपाडा संघासाठी ते उमेदी, त्या घासपाडा संघासाठी त्या खास करून आशा अपेक्षा आहेत, त्या आशा अपेक्षा आता वाढल्या गेल्यात. टॉप 3 ची लढाई यानंतर होणार आहेत. दुर्गेशच्या बॅटमधून 6 आले आहेत. आणि धावफलकामध्ये धावा आहेत तर 3 बॉलमध्ये आतापर्यंत 13 धावा आहेत. आपले लहान चिमुरडे आहेत सर्व आपले आहेत, त्यांना विनंती आहे आपण थोडंसं बाउंड्री लाईनचा ताबा घ्या, जेणेकरून जो बॉल आहे तो बॉल लवकर येईल. दोन्ही अंपायर मैदानावरती आहेत. जयप्रकाश गरज सर एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला दिनेश मांगेला सर, परशुराम पाटील सर हे 3 अंपायर आहेत. चांगलं काम 6 दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील राहिलं आहेत. ॲक्युरेट डिसिजन त्यांनी देखील आतापर्यंत दिले गेले आहेत. महत्त्वाचा मॅच. आक्रमण कोणावर झाला? आक्रमण झालं अजित यांच्यावरती, आणि अजितवरती भारी पडलाय तो दुर्गेश. मॅच बॉल मैदानावरती येतोय. दुर्गेश इज ऑन फायर. पहिल्या बॉलवरती मिळालेलं जीवनदान, त्यानंतर झालेलं आक्रमण. अजित यांच्याकडे देखील श्रमता आहेत, यांच्याकडे देखील कॅलिबर आहेत. मग अजितला मैदानावरती आता रोकायच्या धावा, कशा प्रकारे धावा रोकेल हे महत्त्वाचं असणार आहेत. अजित आहे श्रमदाय अजितकडे देखील नो डाऊट, पण अजितचे पहिले 3 चेंडू होते ते 3 चेंडू थोडंसं खराब होते. पहिल्या चेंडूवरती कॅच सुटला, माहोल चेंज झाला, आणि माहोल चेंज झाल्यानंतर 2 षटकात ठोकले दुर्गेशनं, आणि दुर्गेशनं पुन्हा माहोल बनवला मैदानावरती. एचडीएल जो घासपाडाचा संघ आहे आयजुदानीचा, जे खेळाडूंना पंच तेच सांगतायत, समोर तुम्ही नाही राहू शकत, विकेटच्या समोर नाही राहू शकत, तेच मात्र पंच सांगण्याचं काम करतायत. बरोबर. इथून 3 चेंडूचा कळ संपलाय. 3 चेंडूनंतर धावा फलकावरती 13 धावा. प्रत्येक 6 साठी इथे राऊत यांच्या माध्यमातून पारितोषिक आहेत. 3 6 साठी पारितोषिक होतो. समोर खेळलाय रणजित की कर्णधार येतो. रणजितने घेतलाय कॅच, मिळाली विकेट. दुर्गेश जे आतापर्यंत चांगला खेळ करत होत्या, तर दुर्गेशला मात्र जावं लागेल तंबूच्या दिशेने, आणि पहिला धक्का लागलाय तो टीम आयजुदानी घासपाडा संघाला. दुर्गेश बॅक टू दी पवेलियन गॉन. विरार शहरात जाऊ चला
पहिला 4 चेंडू दखल पाहिला. पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा फलकावरती त्याला 13 वरती एक विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 13 वरती मैदानावरती फेर आलाय की काय, परंतु 13 वरती एक विकेट आलाय. साईल आहे तिथून 20 चेंडू दखल 32 धावांची गरज आहे. चांगल्या प्रकारे आज आपण पाहिलं तर वॉकी टॉकीचा देखील वापर केला गेलाय. कॅमेरामॅन त्यानंतर आपल्या डिजिटल स्कोररचा मात्र तो प्रयत्न राहिला आहे. प्रत्येक गोष्ट कॅप्चर करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालाय. पुढचा बॉल चिंट्यासाठी हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न झेल महत्वाची असेल. चिंट्याची कॅच, हो हे कॅच छोडा या मॅच छोडा आहे. आता प्रत्येक जण ते सांगतोय, म्हणजे लहान जे आपले बालक आहेत त्यांनी तर सांगितलं हो चांगलं खेळलं, झेल सोडल्यावरती चांगलं खेळ असं ते सांगतायत. पण ही झेल कोणाची होती? चिंट्याची होती. चिंट्या महत्वाची विकेट आहेत. हा खेळाडू या संघातील एक महत्वाचा खेळाडू आहे. त्याला तुम्ही जीवनदान दिलाय. जीवनदान धोक्याचं ठरू शकतं. पुन्हा ऍक्शन रिप्ले पहा स्क्रीनवरती. अजितचा चांगला बॉल होता. तिथून मात्र चेंडू आपण पाहिलं तर थोडंसं बाहेरच्या दिशेने जो पॅडवरती होता थोडंसं खेळण्याचा प्रयत्न झाला. छेडछाडी केली बॉलची. हवेमध्ये बॉल होता. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा इरादा होता. तो इरादा मात्र प्रयत्न चांगला नव्हता. इरादा तुमचे चांगले असले तर मैदानावरती तुम्ही कॅच कॅरी करू शकताय. धावा फलकावरती 14, बॉल फेकल्यात मैदानावरती 5. शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक एंडवरती कल्पेश या संघातील एक महत्वाचे खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर मात्र चेंडू चाललाय. बराचसा बाहेर चेंडू गेलाय. पंचाने मात्र लगेचच कळवलं यस डेफिनेटली वाईट बॉल. पंच सांगतात मैदानावरतून जयप्रकाश घरज सर. आणि वाईट नंतर धावफलकावरती आपण धाबा पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या 15 धाबा. 15 लॉस ऑफ 1 विकेट ऑफ स्टंपच्या बाहेर आहेत. यस डेफिनेटली चांगलं डिसिजन पंचांच्या माध्यमातून. रिक्वायर्ड रन रेट 9.47. स्वतःच्याकडला पाहायला मिळतो. टार्गेट आहे 45चं. 19 बॉलमध्ये 30 धावांची गरज. आता सरासरी आहेत ती सरासरी मात्र थोडीशी कमी झाल्या आहेत. करंट रन रेट आहे तो करंट रन रेट सध्या 18च्या घरामध्ये आहे. चांगला मेंटेन केला गेला आहे. शेवटचा बॉल फुल टच बॉल आहे. मिस्टामिंग स्ट्रोक झाला. चेंडू हवेमध्ये कळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात वेगाने पुढे. 1 रन कंप्लीट केला. दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती करतात. 2 धाब्यांचा प्रयत्न मैदानावरती पूर्ण होतोय आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती मात्र धावा लगावल्या गेल्या आहेत. त्या 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 18 बॉलच्या खेळल्यात आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. अजूनही 28 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे आपण पाहणार आहोत. तोपर्यंत आपण जाऊयात बँजो पार्टीकडे जाऊयात. ऐकत बँजो पार्टीचे एक सुपरहिट सॉन्ग. थँक्यू डीजे थँक्यू बेंजो पथक. एक षटका देखील संपला गेलात. आता सिंगर कोणी हवं असेल तर सिंगर देखील तुमच्याशी जॉईन होईल. पण पहिल्या षटका देखील संपला गेलात. धावा धावफलकावरती आहेत. धाव्यांची लयलूट पहिल्या षटकामध्ये मात्र करताना पाहायला मिळाले. 17 धावा पहिल्या षटकामध्ये उभारल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी असतात. 45 धाव्यांचे टार्गेट आहेत. विजयासाठी आपण पाहिलं तर अजूनही गरज आहेत. 28 धाव्यांची 18 बॉलचा खेळ आहेत. 18 बॉलमध्ये 28 धावा. कोण सफर गाठेल, कोण टॉप 3 मध्ये जाईल याच्यासाठी सुरू असलेली चर्चा. एक संघ मात्र पोहोचला आहे. हरेश्वर पाटील जो आपण क्रियाशील खारबावचा संघ पाहिला तो मात्र पुढे आलाय. याच्यानंतर होणारा मॅच आहे तो देखील खूप महत्त्वाचा आहे. एका बाजूला वसई तालुक्यातील एक गाव एक संघ नाम्या बॉईज मोरेगावचा संघ ज्याने काल धुमाकूल घातलाय मैदानावरती तो संघ असेल. आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं वैतरणा विभाग ब संघामधून श्रीराम कसरलेचा संघ असणार आहेत. दोन्ही संघ मात्र रेडी असणार मैदानावरती. चला घाई करा, जास्त वेळ मैदानावरती जाणार नाही याची आपण काळजी घ्या. बॅटर मैदानावरती रेडी आहेत. दोन्ही खेळाडू मैदानावरती रेडी आहेत. चिराग पाटील चिंटू मैदानावरती आहेत. दुसऱ्या बाजूला कल्पेश पाटील मैदानावरती आहेत. 2 चेंडूमध्ये 3 धावा बनवल्या आहेत. करंट रन रेट सध्या 17चा आहे. रिक्वायर्ड रन रेट 9.33 आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू आहेत 18 चेंडूमध्ये विजयासाठी धाब्यांची गरज आहे. मैदानावरती आपण पाहिलं तर जवळपास इथून 28 धाब्यांचं लक्ष मैदानावरती असणार आहेत. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. पुन्हा विराजचं पण आपण षटक इथून खूप या संघासाठी महत्त्वाचं ठरणार आहेत. महत्त्वाचं षटक हाताळण्यासाठी पुन्हा विराज रेडी होत आहेत. स्ट्राईक येण्यावरती चिराग
हवेमध्ये कळला, चिरागला जीवनदान मिळालं होतं, परंतु आता क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात रणजितनं घेतलाय कॅच. ज्या चिरागला जीवनदान मिळालं होतं तो चिराग मात्र मैदानावरती जास्त काळ नाही थांबू शकला, तो मात्र तंबूच्या दिशेने परततोय. धक्का लागतोय. आई जुदानी गासपाडा संघाला दुसरा. चिराग पाटील चिंट्या बॅक टू पवेलियन गॉन. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. आई जीवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. आई जीवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा. ऍक्शन रिप्ले पुण्याचा पहा. हवेमध्ये चेंडू कळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती होते, चांगला कॅच कॅरी केला, तिथून रणजितनं संघाचा कर्णधार धरवता आणि त्याने मात्र कॅच कॅरी करत असताना फलंदाज बाद झाल्यात. धावा फलकावरती 17, 17 वरती 2 विकेट. 17 बॉलच्या कळ्यात 28 धावेची गरज आहे. डोलायमान स्थितीमध्ये हा मॅच मात्र मैदानावरती रंगतोय. न्यू बॅटर न्यू मॅन इन मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नितेश मैदानावरती दाखल होता, तिथून महत्वाचे खेळाडू त्या संघातील एक स्वप्नील मैदानावरती येत आहेत. हे षटक खूप महत्वाचं आहे. या षटकानंतर कमेंट्री बॉक्समध्ये बदलाव होणार आहेत. 1.1 षटकाचा खेळ संपला. धाबा फलकावरती 17, 17 वरती 2 विकेट. रिक्वायर्ड रन रेट 9.88 वरती आता पोहोचला गेल्यात. परंतु जोपर्यंत मैदानावरती कल्पेश पाटील आहेत अशा अपेक्षा सर्व आहेत. स्ट्राईक इनवरती आपण पाहिलं तर स्वप्नील जे न्यू बॅटर मैदानावरती दाखल झाले आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक इनवरती दाखल होत आहेत. स्वप्नील यांचा देखील रोल तेवढा महत्वाचा आहे या संघासाठी. स्वप्नील स्ट्राईक इनवरती. कळण्याचा प्रयत्न काय घडलं मैदानावरती तर यस डेफिनेटली बॅटची एज होती, स्पष्टपणे जाणवलं. एज आणि बॅटची तिथून मात्र घेतला गेलेला कॅच. आणखीन एक धक्का आई जुदानी गासपाडा संघाला लागलेला. हा तिसरा धक्का. 17 वरती 3 विकेट. थँक्यू. तिथून आपण पाहिलं तर बॅटची एज होती, पाठीमागे चांगला झेल टिपला, कॅरी केला. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहिलं सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाले आणि सेलिब्रेशनचा तो मोमेंट देखील होता, कारण महत्वाची विकेट स्वप्नील यांची होती. न्यू बॅटर न्यू मॅन इन मैदानावरती आपण पाहिलं तर दीपक खांडेकर मैदानावरती दाखल झाला. दीपकवरती जबाबदारी आहेत. दीपकनं मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स दाखवला. या मॅचमध्ये त्याने विकेटही देखील घेतल्यात, परंतु आज मैदानावरती त्याला संघासाठी चांगली बॅटिंग करून दाखवायची आहेत. एका बाजूनं खिंड लढवतोय कल्पेश पाटील, तो सध्या नॉन स्ट्राईकिंगवरती आहे. 1.2 चेंडूचा खेळ संपला. धावा 17. दीपक खांडेकर न्यू मॅन इन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकिंगवरती सध्या रेडी आहेत. रिक्वायर्ड रन रेट आधी 9चा होता, आता 10च्या घरामध्ये गेला आहेत. बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या बाजूला हॅट्रिकवरती सध्या विराज आहेत. हॅट्रिकवरती आहेत. खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पहिला पुल करायचा होता, परंतु प्रॉपर पुल नाही करू शकले. चेंडू मात्र एकदा पूर्ण केले गेले आहेत. पाण्याची गरज आहे आणि फर्स्ट एड किट आहेत. थोडंसं आपण मैदानावरती पाठवा. ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा स्क्रीनवरती. ओव्हर द विकेटने गेले. वेगाने चेंडू मात्र हाताला गेला. थोडासा बॅटला मात्र ब्रश झाला, त्यानंतर हातावरती चेंडू मात्र आला. तिथून दीपक खांडेकरला पण पहिला शॉट पूल करायचं होता. मोठ्या पटकासाठी गेले होते, अक्रॉस बॅट वापरली होती, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर महत्त्वाचा चेंडू मात्र मैदानावरती हाताळला गेला. एक धाव तर या चेंडूवरती आपण पहिला कंप्लीट केली गेलेत. एका धावेने संघाची धावसंख्या देखील वाढणार आहेत. धावफलकावरती आता धावा तिथून 18च्या घरामध्ये मात्र पोहोचणार आहेत. 3 विकेट 18 वरती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतात. कल्पेश पाटील स्ट्राईक इनवरती आहेत, म्हणून मी म्हटलं विराटचं षटक खूप महत्त्वाचं आहे. विराटच्या षटक्यामध्ये ते विकेट, विराटच्या षटक्यामध्ये ते डॉट बॉल या मॅचमध्ये पुनरागमन करेल. पण दुसऱ्या बाजूनं गासपाडा संघाला या षटकामध्ये जे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 17, मग या षटकामध्ये जो संयमी खेळ करायचा होता, जे सिंगल डबल मैदानावरती तुम्हाला घ्यायच्या होत्या, तर कुठेतरी थोडंसं कमी घेतल्या गेल्या. 3 बॉलवरती एकच धाव आली ती बाईच्या स्वरूपानं आणि 2 महत्त्वाचे विकेट देखील आले आहेत. हे 3 चेंडू तेवढे महत्त्वाचे आहेत. स्ट्राईक इनवरती पुन्हा पाहायला मिळत आहेत. मिस्टर कल्पेश पाटील अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू सध्या स्ट्राईक इनवरती आहेत. 2 चेंडूमध्ये त्याने 3 धावा आतापर्यंत मैदानावरती बनवले गेले आहेत. तो स्ट्राईक इनवरती पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा विराज रेड्डी ओव्हर द विकेट. चांगला बॉल टाकलाय. पुन्हा निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळतं. त्या मॅचमध्ये पुनरागमन केलं आहे टीम वाघोबा जांभूलपाडानं.
जरी धावसंख्या मैदानावरती आपण पाहिलं असली कमी तरी देखील मैदानावरती लढू शकतो आहेत आणि ही धावसंख्या मैदानावरती डिपेंड देखील केली जाऊ शकत आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न सध्या करतात गोलंदाज मैदानावरती चांगली कामगिरी दर्शवत आहेत आणि या श्रेणी हीच गोलंदाजी हवी होती म्हणजे अजितच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या मग 17 धावा आल्यानंतर विराजला चांगली गोलंदाजी करायची होती तो चांगली मैदानावरती गोलंदाजी करतोय 4 चेंडू त्यांना आतापर्यंत फेकले गेलेत धावा फलकावरती 18 धावा 14 चेंडूचे कळत 14 चेंडूमध्ये 27 धावांची मैदानावरती गरज स्ट्राईक येण्यावरती कल्पेश पाटील 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत बनवल्यात त्यानं विराज मैदानावरती पुन्हा रेडी ओव्हर द विकेटने बॅटच्या रेंजमध्ये चेंडू आला क्षेत्ररक्षक मात्र आहे परंतु नाही काही करू शकणार चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार हा येतोय चौकार 4 रन एक्शन रिप्ले पहा स्क्रीनवरती पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने गेले हाताळण्याचा प्रयत्न फटका छान होता मिडल ऑफ द बॅट कळला पाहिलं कव्हरचा खेळाडू थोडासा वाईडिश आहे लॉंग ऑनचा जो खेळाडू होता लॉंग ऑफचा तो खास करून आपण पाहिलं तर थोडासा जवळ होता आणि त्याच्या मधोमध बरोबर गॅप एक्झिक्युशन केलं बाउंड्री लाईनच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती वाढली गेल्यात 22 धावा बनवायच्यात मैदानावरती आता करंट रन रेट रिक्वायर्ड रन रेट जर पाहिजे असेल तर 10.62 आहे 13 चेंडूचं खेळ 13 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे निर्णायक चेंडू मैदानावरती बॅकफुटला गेला स्लॅश केला त्यानंतर पॉईंटचा खेळाडू मात्र चेंडूवरती येतोय बॉलला फील्ड करण्यामध्ये यशस्वी होतोय का तर यस डेफिनेटली यशस्वी झालाय एक धाव येतात एका धाव्याने षटक क्रमांक मैदानावरती संपन्न होतं 2 आणि 2 षटकांच्या खेळ समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत येणारे बॉल असतात मैदानावरती 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी लक्ष सध्या स्क्रीनवरती आपण पुन्हा पाहूयात 12 चेंडू खेळ मैदानावरती असतात आणि 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे सरासरी 11ची मेंटेन करायची आहेत 11च्या सरासरीने कसा खेळ होईल याचं धावतो समालोचन घेऊन येतील पुन्हा 2 षटकांसाठी तुकाराम मांगेला सर आहेत त्यांना आपण ऐकूयात तोपर्यंत डीजे सुमित यांच्या दिशेने वळूयात होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर आई जीवदानी गासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर आई जीवदानी गासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर थँक्यू चला वेलकम बॅक पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं व्यासपीठावरती महिला वर्गांचं सुद्धा या बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा इंडिया चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे तिथून समीकरण बघतोय आपण 45 धावांचा पाठलाग करायचा होता आणि गाणं सुद्धा वाजलं होतं की आई जीवदानी घासपाडा संघ आहे एक नंबर आता मॅच चाललाय इथून धनंजय पाटील होते कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांनी म्हटलं इथून जर तुम्ही मॅच जिंकला दोन्ही संघापैकी तिथून ते टॉप 3 मध्ये जाणार टॉप 1 वरही जाऊ शकतो ध्येय मोठं ठेवा लक्ष तुमचं मोठं ठेवा आपण छोट्या छोट्या थोड्याशा पायऱ्या वरती चढत जाणार आहोत पण ध्येय तुमचं मोठं असलं पाहिजे नंबर 1 बनण्याची संधी तुम्हाला देखील आहे गोलंदाज रेडी होतोय नागेश ज्यानं मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केले तो आहे तर हुकमाचा एक्का जो फलंदाज आहे कल्पेश पाटील देखील आहे 12 मध्ये 23 केल्यात 12 मध्ये 22 करायचे आहेत 12 मध्ये 22 करायच्यात पहिला चेंडू कल्पेश पाटील केपी ऑन फायर सिक्सर थँक्यू आणि मॅच रंगलेला असताना ते सन्माननीय सुरेशजी पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालंय सुरेशजी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे मॅच चालू आहे आई जीवदानी घासपाडा पाठलाग करतोय तो 45 धावांचा समोर आहे वाघोबा जांभूलपाडा टीम आपल्याला सुद्धा संधी आहे टॉप 3 मध्ये जायची हा कल्पेश बॅक टू बॅक दुसरा सिक्सर षटकार कल्पेश पाटील कल्पेश म्हात्रे ओपनर जोडी ही भारी ऑलराऊंडर आहेत त्यांचे भारी ही कामगिरी घासपाडा संघाचा पालघर जिल्ह्यात नाव हाय होत बर घासपाडा संघाचा पुढचा चेंडू बघू आपण पुढचा चेंडू बघू फुलटॉस बॉल होता फुलटॉस बॉल गाण्यामध्ये उल्लेख झाला ओपनर बॅट्समन कल्पेश पाटील आज सेलिब्रेशन आहे इथून ओपनर रेडी आहे सेलिब्रेशन आहे कल्पेश पाटील तिथून आलाय आणि कल्पेश पाटीलने आतापर्यंत बॅटिंग बघतो 7 चेंडू मध्ये 20 धावा
आतापर्यंत पूर्ण केला. समोरच्या दिशेने एक षटकार आणि त्यानंतर स्क्वेअर लेग आणि फायलिंगच्या मधून हा षटकार. एक लॉंग ऑफला वाईट डिश लॉंग ऑफला चौकार ठोकला होता कल्पेशनं. आता नागेशला अनुभव दाखवावा लागेल. नागेश तुम्हाला स्वतःला सांगावं लागणार आहे इथून काय करायचंय हे सांगण्याची आवश्यकता नाही. इतका अनुभव आहे तुमच्याजवळ, इतकी वर्ष क्रिकेट खेळल्यात. जांभूलपाडा वाघोबा जांभूलपाडा टीमला इतके वर्ष तुम्ही घेऊन चाललात. तुम्हाला माहिती आहे इथून कमबॅक करण्यासाठी काय व्हाय, इथून कमबॅक करण्यासाठी कशा पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी हाताळायची आहे. तर दुसऱ्या बाजूला ज्याचा आत्मविश्वास वाढलाय, कॉन्फिडन्स वाढलाय तो कल्पेश पाटील. स्ट्रायकर एंडला 20 वरती खेळतोय. 2 षटकार आल्यात या षटकामध्ये. पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती 2 षटकार. नंबर 1 षटकार, नंबर 2, नंबर 3 मिस झालाय. 3 मिस झालाय. वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे तिथून. दीपेश पाटील आणि गणपती पाटील यांच्याकडनं लागोपाचे 3 षटकार. दीपेश मात्रे आणि गणपत पाटील यांच्याकडनं लागोपाचे 3 षटकांसाठी 1000 आहे. 2000ची गुलाबी नोट येईल, पण अजून आहे चान्स. बघूया. प्लेड ऑन प्लेड ऑन प्लेड ऑन. बॅटला लागलाय. यष्ट्यांवरती आदळला. एक आक्रमक इनिंग 7 चेंडूमध्ये 8 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी संपुष्टात आले. पण ती खेळी संपुष्टात येताना इथून विजयाच्या दिशेने वाटचाल केली. एक ब्रेक आणि ब्रेक नंतर येऊया. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता. संघाची पोरं जमून आलेत सारी. आई जीवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. आई जीवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. आई हरी. महिला वर्गाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात आगमन झालंय. वसुंधरा आपण महिला याच्यात गट आहे आणि त्यांच्या माध्यमातून गेले 6 दिवस रुचकर जेवण सुद्धा आले. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. संकेत मैदानावरती दाखल झालाय. आता विजयाचे संकेत कोणाला आल्यात ते माहिती नाही. जांभूलपाडा टीमला आहेत की तिथून आई जीवदानी घास पडायला मैदानावरती संकेत आलाय. संकेत इथे द्यायचे आहे, संकेत ठरायचे आहे. बघूया. 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजून दोन्ही बाजूला जाऊ शकते. नागेश जो अनुभवी गोलंदाज मैदानावरती आहे. संकेत स्ट्रायकर एंडला रेडी झालाय. खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चालाय तिथून शॉर्ट फायलिंग तर क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाऊन फील्ड करत पडते. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करते. 8 आहे. वाटही लागणार आहे, वाट पाहावी लागणार आहे. आता वाट पाहून झाली, वाट लावायची वेळ आली. 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता तिथून झाले. इथून 37 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. आई जीवदानी घासपाडा टीम पाठलाग करतोय. तो 45 धावांचा पाठलाग करतोय. दोन्ही टीमला सांगावं लागणार आहे. काय सांगायला रे की इथे ती संधी आहे तुम्हाला. जिंदगी की असली उडान अभी बाकी है. जिंदगी के काही इम्तिहान अभी बाकी है. बाकी आहेत अजून बराच काही दोन्ही टीमसाठी बाकी आहे. जिंदगी की असली उडान अभी बाकी है. जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने. अभी तो सारा आसमान बाकी है. तुमच्यासाठी सारा आसमान बाकी आहे. दोन्ही टीम वाघोबा जांभूलपाडा आई जीवदानी घासपाडा टीम. क्लीन बॉल. नागेशने दाखवलाय एक्सपिरियन्स, अनुभव एक्सपिरियन्स दाखवलाय. दीपक कांडेकर गॉन विकेट. घासपाडा चषक हाय मानाचा, बक्षीस हाय लाखाचा. थँक्यू. बिलकुल लाख मोलाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या शिल्पकारामध्ये ज्यांचा एक समावेश विनोदत्ता पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालंय या मैदानावरती. मॅच रंगल्या सध्याच्या घडीला. आपण बघतोय नागेश यांचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न दीपक कांडेकर यांनी केलाय. उजवी यष्टी इथून डिस्ट्रॉय झाले. आता जे चेहरे थोडेसे फुललेले होते आता थोडंसं टेन्शन मला आलंय. टेन्शन मध्ये थोडंसं आलंय. थोडंसं कपाळाच्या वरच्या आठ्या थोड्याशा झाल्यात. एक षटकारासाठी आता सिक्सर साठी कॅश प्राइज झाले. पण आता बरीच चर्चा चालली. कसं खेळावं, कुठे खेळावं, केव्हा खेळावं आणि कधीपर्यंत खेळावं हे सांगण्याची आवश्यकता नाहीये. पण 7 चेंडू आणि इथून 8 धावांची आवश्यकता. नागेशने सांगितले
मी नुसतं कमबॅक नाही करणार, वेलकम बॅक करणार, मॅच मध्ये येणार. आता महत्वाचा खेळाडू कल्पेश म्हात्रे, अनुभव त्याच्याकडे सुद्धा आहे आणि अनुभव असताना कसं खेळायचं याचा उल्लेख आपण करतोय. काय करायचं आहे नागेशला माहिती आहे, कल्पेशला माहिती आहे, पण प्रत्येक गोष्ट आहे बघा. ज्यावेळेला चिठ्ठ्या टाकल्या त्यावेळेला सुद्धा बॉक्समध्ये टाकल्या, बाहेर आल्यानंतर माहिती पडलं कोण जिंकलाय. आता मॅचही तसा आहे, त्या डब्यामध्ये आहे, बॅटची बाहेर काढाय, चेंडू पाठीमागे निघून चाललाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण आहे. चांगलं षटक, सुरुवात झाली 2 षटकारानं, त्यानंतर 2 विकेटनं. 6 चेंडूचा खेळ राहिलाय, 7 धावांची आवश्यकता आहे. 6-7चा मॅच आहे, फक्त 6 आणि 7चा मॅच नाहीये. 7 देण्याची वेळ आली, 7 दाखवण्याची वेळ आली आहे आणि प्रत्येकाला हात देण्याची वेळ मैदानावरती आले. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. ब्रेक मध्ये गाणं आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. बघा स्कोर बघा, ज्यावेळेला तुलना करायची झाली कंपॅरिझन तर जांभूलपाडा टीम होती 37 वरती, घासपाडा टीम आहे 38 वरती. आता 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे इथून, म्हणून मी 7 दे. बघा प्रेक्षको, तुम्ही 7 द्या, हात तुमचे आहेत तर थोडा एकदा टाळे तरी वाजवा, खरं असा चांगला मॅच चाललाय. बघा कुणी पडत असेल तर त्याला हात द्यायला विसरू नका, हात त्याला द्या. पडणाऱ्या माणसाला तुम्ही हात द्यायचा आहे. कुणी पडत असेल त्याला हात द्यायला विसरू नका. रणांगणात शत्रूला मात द्यायला विसरू नका. ज्यावेळेला मैदानावरती आहे त्यावेळेला शत्रूला मात द्यायला विसरू नका. अजूनही बरंच काही आहे. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. रेडी झालात बॅट्समन. कल्पेश मात्र शेवटचा षटक काढण्यासाठी टंडा कुल विकुल हवेमध्ये चेंडू खेळलाय. रणजित आलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट गॉन. पहिल्या चेंडूवरती गडीबाद. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर, गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर, दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब. आपण रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघू शकता कशा पद्धतीने बाद झाले. टंडा कुल विकुल आला आणि विकुलला पहिल्या चेंडूवरती कल्पेश मात्रे यांना बाद केले. म्हणून मी म्हटलं ना, कोणी पडत असेल तर त्याला हात द्यायला विसरू नका. रणांगणात शत्रूला मात द्यायला विसरू नका. विसरा सर्व काही कालचं आजचं उद्याचं. अशा टुर्नामेंटला दाद द्यायला विसरू नका. टुर्नामेंट सक्सेसफुल आहे, नंबर 1 आहे आणि आता नंबर 1 कोण ठरणार त्याची लढाई मैदानावरती चाललेली आहे. नवीन फलंदाज नितेश आहे. मी म्हटलं तर संकेत ज्यावेळेला गेला विजय, इथून कोणाला विजयाचे संकेत येणार आहे. टेन्शन वाढलंय इथून. चेहऱ्यावरती आतमध्ये दाखवते, बाहेरही प्रेक्षकांच्या तिथून चेहऱ्यावरती टेन्शन दाखवते. पुढचे दोन चेंडू कोणातरी चेहऱ्यावरचं टेन्शन वाढणार आणि पुढच्या 2 चेंडूवरती कोणातरी चेहऱ्यावरती एकदम लार्ज स्माइल येणार. स्माइल कोण करणार, टेन्शन कोण करणार. 5-7चा मॅच आहे. मॅच टाईट, त्यामध्ये आलाय हा वाईट. मॅच टाईट, त्यामध्ये आलाय हा वाईट बॉल आहे. रिप्ले जरी आपण पाहिला तरी बाहेरनं गेलाय तिथून चेंडू. एक्स्ट्रीमच्या बाहेरनं चेंडू जातोय. पंचांचा इशारा झालाय आणि आता समीकरण आलंय. बघा प्रेक्षको, गेले 6 दिवस आपण बघतो, आजचा 6वा दिवस आहे. आपण फार चांगल्या पद्धतीने साथ दिली आहे, कारण प्रेक्षकांशिवाय मजा नाही. तुमच्या टाळ्यांच्या आवाजानं मॅचला मजा येते. तुमच्या टाळ्यांच्या गजरानं खेळाडूंना थोडासा होश मिळतो. म्हणून टाळ्या होऊ द्या, टाळ्या थांबू नका. टाळ्या आल्या तर टाळ्या नाही आल्या तर गडबड होणार. एखाद्याला झोपलेल्याला जागा करण्याला आवाज द्यायला लागतो. बघूया आता झोपी गेलेला जागा झाला. 5 चेंडू 6 धावा आहेत. टप्प्याचा चेंडू होता, शरीरावरती चेंडू आदळलाय. बघूया, म्हणून म्हटलं ना, एखादा झोपलेला असेल तर त्याला हलवून जागा करायला लागतं. आवाज ऐसे दो की सोये को होश आ जाए और ताली ऐसे बजाव ना की खेलने वाले को जोश आ जाए. टाळ्यांचा इतकाच आवाज येऊ द्या की खेळणाऱ्याला थोडासा जोश येऊ द्या. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 60-40 वाला मॅच आहे तिकडेच राहा. मॅच आहे 4 चेंडू 6. 4 चेंडू 6 आहे.
बॅटच्या टो ऑफ द बॅट लागला चेंडू समोरच्या दिशेने आला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आता कालची कहाणी आली 3-2-5 वाली. 3-2-5 वाली कहाणी तिथून आले. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. बघूया कोण दाखवणार आपलं प्रेशर हाताळण्याचं कसोटी जे आहे. नर्व्स दडपण कोण चांगल्या पद्धतीने हाताळू शकेल. जांभूलपाडा की घासपाडा. वाघोबा जांभूलपाडा की आई जीवदानी घासपाडा. स्ट्रायकर एंडला संकेत आहे. तिथून आवाज आला एक मोठा फटका येऊ द्या. इथून आवाज आलाय एक डॉट बॉल येऊ द्या. डॉट की मोठा फटका. माहौल तो बना है. माहौल बना है. माहौल बिल्कुल बना है. माहोल बनलाय. आता कहाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जे प्रतिनिधी आहेत वाघोबा जांभूलपाड्याचे राज आहे. राज आहेत. बघूया आज कोण राज करणार की दुसऱ्या बाजूने आई जीवदानी घासपाडा राज करणार. आता टेन्शन वाढलंय. आता ब्लड प्रेशर एवढं वाढलंय ना. टेस्ट केला ना तर 150च्या वरती जाईल. हार्टबीट वाढले 70च्या वर हार्टबीट गेले. कुठे चेंडू होता. चेंडूला खेळाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू पर्यंत तिथून पोहोचलाय. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण केले. आणि बघूया तिथून आता शेवटच्या चेंडूचा खेळ राहिला. पण मागच्या चेंडूवरती काय घडलं होतं. बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागला होता. चेंडू गेला होता. जोपर्यंत फील्ड करेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर संकेतने केलाय. पण एकच धाव. बघा मागच्या चेंडूवरती काय घडलं होतं. चेंडू खेळला होता तिथून तो संकेतनं चेंडू गेला होता डीप वरती आणि त्यानंतर एका धावेवरती थांबावं लागले. तिथून नितेशने सांगितले. नितेशने काय इशारा दिलाय. विकुल तर करणार काम. नितेशने शाहरुख खान वाला स्टाईल सांगितले. मैं हूं ना. बघूया नितेश सांगतो मैं हूं ना. विकुल सांगतो मैं भी हूं ना. आता कोण जाणार. एकदा टाळ्यांचा गजर जोरदार होऊ द्या. 1-3चा मॅच आहे. 1-4चा मॅच आहे. 1-4 1-3. चेंडू चाललाय बॉन्ड लाईन जवळ. क्षेत्ररक्षक आहे तिथून फील्ड केलं गेलंय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. इथून 2 धावा झाल्यात. याचा अर्थ वाघोबा जांभूलपाडा टीमनं या मॅचला जिंकलं. सेलिब्रेशन स्टार्ट झालंय. थँक्यू. आता चांगला मॅच आहे. तिथून खेळाय. तिथून बेंजी पाटील थँक्यू. आपण काही सन्मान करणार होता व्यासपीठावरती.